नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बेळगाव महापालिकेला भरावा लागणार 20 कोटी रुपये दंड, अधिकाऱ्यांचे वेतन नाही थांबवता येणार, आमदार आसिफ सेठ यांनी दिली माहिती। बेळगाव शहरातील खासबाग येथे वाढला चोरट्यांचा उपद्रव, शहरात इराणी टोळी पुन्हा सक्रिय, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांनी दिली माहिती। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली मारहाण, जनतेला संरक्षण देणारे पोलीस पत्नीसाठी बनला व्हिलन, महिला संघाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रतिभाने मांडली आपली करुण कहाणी। आता पाहूया सविस्तर बातम्या। पाटील गल्ली वडगाव येथे चिंतामणी आर्ट स्टुडिओ मध्ये 15 ते 20 युवक मिळून सुबक गणेश मूर्ती बनवतात। चला पाहूयात। गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय। सगळ्यांचीच लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे। तसेच गणेश मूर्तिकारही गणरायाच्या प्रतिमेवर अंतिम हात फेरण्यात व्यस्त दिसतायत। पाटील गल्ली वडगाव येथील चिंतामणी आर्ट स्टुडिओ येथे 15-20 युवक मिळून गणेश मूर्ती बनवतात। गेल्या 5-6 वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत। पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत ते काम करत असून मूर्ती रंगवण्याचं कामही ते स्वतःच करतात, अशी माहिती शुभम बाळेकुंद्री यांनी KMM मराठीशी बोलताना दिली। नमस्कार, मी मूर्तिकार शुभम ज्योतिबा बाळेकुंद्री। माझं वर्कशॉप चिंतामणी आर्ट स्टुडिओ म्हणून आहे आणि हे पाटील गल्लीमध्ये वडगावमध्ये आहे आणि इथे शाडूमातीच्या मूर्त्या बनवल्या जातात। किमान 40 ते 45 मूर्त्या बनवलेल्या आहेत यावर्षी, जे फोटोप्रमाणे किंवा स्केचप्रमाणे बनवलेल्या आहेत सगळ्या। आणि ह्या सगळ्या पूर्ण हँडवर्क मूर्त्या आहेत, म्हणजे हातानेच बनवलेल्या आहेत। कोणतेही स्केच राहून देत किंवा कोणताही फोटो राहून देत त्याप्रमाणे ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत सगळ्या। आता हा कारखाना घालून 5 ते 6 वर्ष झालेले आहेत आणि ह्या कामामध्ये मला मित्रांची भरपूर साथ भेटलेली आहे। माझ्या मित्रांमुळे हे कार्यशाळा उभारलेली आहे। जवळपास माझे 15 ते 20 फ्रेंड्स आहेत। ह्या फ्रेंड्समुळे मी हे सगळ्यांना घेऊन काम करतो। त्यांनी दुसरे पण कामं करून संध्याकाळी पण येतात आणि बरेच 2-3 जण आहेत जे दिवसपर्यंत इथं राहतात। रात्री तर आता 3 ते 4 पर्यंत काम चालू आहे। तर जसं जसं गणपती जवळ येईल तसं रात्रभर काम चालेल। पेंटिंग पण आम्ही सगळं स्वतः आम्हीच करतो। पेंटिंगचं पण आता 1-2 दिवसात काम चालू होणार आहे। माझं नाव शुभम ज्योतिबा बाळेकुंद्री। आतापर्यंत 40 ते 45 मूर्ती घडवण्यात आली असून लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। #सेव्ह बेळगावी कॉर्पोरेशन मोहीम म्हणजे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे इमारती पाडल्या जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचे जीवन विस्कळीत करणाऱ्या गंभीर अन्यायाला दिलेला प्रतिसाद आहे। या बेकायदेशीर कृत्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या कृतीसाठी गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे। काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या चुकांमुळे नुकसान भरपाईचा आर्थिक बोजा प्रामाणिक करदात्यांच्या माथी मारणं अन्यायकारक आहे। महामंडळाने दिलेली कोणतीही भरपाई जबाबदार अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून परत केली जावी तरच न्याय मिळेल आणि सार्वजनिक निधी सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। बेळगावच्या नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा। बेळगाव महापालिकेला 20 कोटी रुपये दंड भरावा लागणार असल्याच्या बाबत कोणत्याही अधिकाऱ्यांचे वेतन थांबवता येणार नाही, असे आमदार आसिफ सेठ म्हणाले। बेळगाव महापालिकेला 20 कोटी रुपये दंड भरावा लागणार असल्याच्या मुद्द्याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांचे वेतन थांबवता येणार नाही, असे आमदार आसिफ सेठ म्हणाले। शनिवारी बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच तपास सुरू केला आहे, यावर कायदेशीर कारवाई होईल। शहरातील विकास कामांसाठी शहर विकास विभागाकडून महापालिकेला लवकरच 125 कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाईल, असे ते म्हणाले।
ನಾನು ಮೊನ್ನೆನೇ ಬಂದೆ ಅಲ್ಲೇ, ನಿನ್ನೆ ಸ್ವಲ್ಪ ತಬೇತು ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ, ಆ ಥರ ಸಲ ಹೋಗಲಿಲ್ಲ ನಾನು. 2 ಗಂಟೆದಾಗಿದೆ. ದಟ್ಸ್ ವೈ ಐ ಹ್ಯಾವ್ ನಾಟ್ ಗಾನ್ ದೇರ್. ಚೈನ್ ಸ್ನ್ಯಾಚಿಂಗ್ ನನಗೇನು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಬಂದಿದೆ. ನಾನು ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ ಜೊತೆ ಮತ್ತು DCP ಸಾಹೇಬ್ ಜೊತೆ ಅವರಿಬ್ಬರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದೇನೆ. ಮೊನ್ನೆ ಹನುಮಾನ್ ನಗರದಲ್ಲೇನೂ ಆಯಿತು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅದು ಎಲ್ಲೇ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಇದೆ, ಅದು KPDC ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಅದು ಇಲ್ಲಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ ಆ ಥರ ಬಗ್ಗೆ. ಯಾರು ಮಾಡ್ಬೋದು. ಆ ಥರಗೆ ನಾವು ಪೆಟ್ರೋಲಿಂಗ್ ಮಾಡಿ, ನಾನು ಕಮಿಷನ್ಗೆ ಹೇಳಿ ನಮ್ಮದು ಎಲ್ಲ ಪೆಟ್ರೋಲ್ ಇಡಿ ಅದು ಚೆಕ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲೇ, ಮತ್ತು KPDCಗೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಎಲ್ಲೇ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಇದೆ, ಎಲ್ಲೇ ಲೈಟ್ ಬಂದಿದೆ, ಅದು ಲೈನ್ ಪೂರ್ಣ ಚಾಲೂ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಯಾವಾಗ ಎಲ್ಲೇ ಬ್ಲಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಅದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಬೆಳಗಾವಿ ಜನ ಈ ಸೇವ್ ಬೆಳಗಾವಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಅಂತೇಳಿ ಅಭಿಯಾನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಸರ್, ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೈಕೋರ್ಟಿಗೆ 5 ಕೋಟಿ ಕೊಡೋಣ ಅಂತೇಳಿ. ಮೇಯರ್ ಅವರು ಏಕಪಕ್ಷೀಯವಾಗಿ ಈಗ ಹಣ ಏನು ತುಂಬೋದಿದೆ, ಅಥವಾ AC ಕಡೆ ತುಂಬೋದಿದೆ. ಮುಂದೆ ಏನು ಅವಕಾಶ ಇದೆ ನಮಗೆ ಲೀಗಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. DC ಸಾಹೇಬರು, ಕಮಿಷನರು, ನಾವು ಎಲ್ಲ ಕೂಡ ಏನು ಲೀಗಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ನಾವು ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತೆರಿಗೆ ಹಣ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟುವಂಗಾಗ್ತದೆ ಸರ್ ಕೊಟ್ಟಿಗೆ. ಯಾರು ಒಂದಿಲ್ಲ, ಒಂದಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಅದು ಒಂದು ಆಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ರೋಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಮೊದಲು ಆಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ರೋಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಅದರ ಸಲ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ಆದರೆ ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಮಾಡಿ ಯಾರು ಆಫೀಸರ್ಸ್ ಅದಾರೋ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂದರೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ನಾನು. ಶಾಸಕರು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಯಾರು ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಆಫೀಸರ್ ನೇರವಾಗಿ ಮಾಡಿರಲ್ಲ ಸರ್, ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ನಾನು ಇರಲಿ, ಯಾರು ಸಚಿವರು ಇರಲಿ, ಯಾರೂ ಇರಲಿ, ಅವರು ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಲಾ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವಾಗ ಲಾ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಯಾವಾಗೂ ಮಾಡಬಾರ್ದು. ಈ ಲಾ ಬಿಟ್ಟು ಮಾಡಿದಂದರೆ ಹಿಂಗೆ ಏನಾಗಿದೆ, ನಾವು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಬರೀ ಆಫೀಷಿಯಲ್ಸ್ಗೆ ಹಿಡಿತೀವಿ. ಹಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ಸರ್ ಮೊನ್ನೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಯಾರಿದ್ರು ಈ ಹಿಂದೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದಾಗೆಲ್ಲ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದವ್ರು ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ನೀವು ಇದರಲ್ಲೇ ನಾವು ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ನಿ. ಒಂದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರಬಾರ್ದು, ಓನರ್ಸ್ಗೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಅವರು ಮೆಜಾರಿಟಿದಲ್ಲೇ ಇದೆ, ರೂಲಿಂಗ್ದಲ್ಲೇ ಇದೆ. ಅವರು ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತೊಗೊಂಡ್ರು. ಅದು ನಿರ್ಣಯ ಆಯ್ತ ಮೇಲೆ ನಾವು ಏನು ಲೀಗಲಿ ಏನು ನಮಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಿ ನಾವು ಅದು ಮಾಡ್ತೀವಿ. 9 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು ಸರ್ ತಿಂಗಳ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ. ಈ PKಗಳಿಗೆಲ್ಲ ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಡೇನೇಟ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿಸ್ಕೊತಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ ಪೇಮೆಂಟ್ ಯಾರ್ದು ನಿಂದಿರೋದಿಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಏನು ಪ್ರಸನ್ನ ಬಂತಂದ್ರೆ ನಾವು ಸರ್ಕಾರದ ಕಡೆ ಹೋಗಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ವರ್ಷ ಅಂದರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ BJP ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದಾಗ 125 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಗರೋತ್ಥಾನದಿಂದ ಹಣ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ ನೀವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಮೇಲೆ ಆ ಹಣ ಬಂದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಬರ್ಬೋದು, ಅದು ಪೈಪ್ಲೈನ್ದಲ್ಲಿ ಇದೆ, ಅದು ಬರ್ಬೋದು. ಅದು ನಾವು ಎಲ್ಲ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಅದು ಪೈಪ್ಲೈನ್ದಲ್ಲಿ ಇದೆ, ಅದು ಬರ್ಬೋದು. ಅದು ರೋಡ್ಸ್ ಇದೆ, ಗಟರ್ಸ್ ಇದೆ, ಡ್ರೈನೇಜ್ ಇದೆ, ಏನೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ ಆ ಥರದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಬರ್ಬೋದು, ಫಾಸ್ಟ್ ಬರ್ಬೋದು. ಹಾಂ, ಇಲ್ಲ ನಾನು ಹೋಗೋದಿತ್ತು. ನನಗೆ ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿನ್ನೆ ಸಂಜೆಗೆ ಹೋಗೋದಿತ್ತು, ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ನಾನು ಮೊನ್ನೆ ತನಕ ಅಲ್ಲೇ ಇದ್ದೆ, ಮೊನ್ನೆ ಬಂದೆ ನಾನು. ನಿನ್ನೆ ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ಸಂಜೆಗೆ ಫ್ಲೈಟ್ ಬುಕ್ ಇತ್ತು ನಂದು, ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ ನಾನು. ನಾವು ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಾವು ನಿಂತಿದ್ದೇವೆ. ಬರೀ ನಾನು ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಚಿವರು, ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು, ಎಲ್ಲ 136 ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಪರವಾಗಿದೆ. ಏನೂ आगोदिಲ್ಲ. ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಏನು ಮಾಡಲಿ ಏನೂ आगोदिಲ್ಲ. बेळगावमध्ये वाढलेल्या चोरट्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. शहरातील अंधारलेल्या भागांमध्ये स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी बेळगाव महापालिकेला आणि हेस्कॉमला निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.
बेळगाव शहरातील खासबाग येथील चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाला येथील जनता कंटाळली आहे. काही वर्षांपूर्वी सक्रिय झालेली इराणी टोळी पुन्हा सक्रिय झाल्यानं नागरिक चिंताग्रस्त झालेत. बेळगाव शहरातील खासबाग येथील चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाला येथील जनता कंटाळली आहे. काही वर्षांपूर्वी सक्रिय झालेली इराणी टोळी पुन्हा सक्रिय झाल्यानं शहरातील नागरिक चिंतेत आहेत. तत्कालीन बाळमारुती PSI असलेल्या BR गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर 7 महिन्यात महिलांची झोप उडवणाऱ्या इराणी टोळीचा खात्मा केला. गेल्या आठवडाभरापासून खासबाग येथे घरफोडीचे 6 गुन्हे घडले असतानाही शहापूर पोलीस गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप खासबाग येथील नागरिक करत आहेत. ವಿನಾಯಕ್ ಸುರೇಪಾನ್ ಇಲ್ಲಿ ಬಾಜಾರೋಣಿ ಖಾಸ್ಬಾಗ್ದಲ್ಲಿರೋದು. ನಿನ್ನೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ವ್ರತ ಶುಕ್ರವಾರ ಶ್ರಾವಣ ಶುಕ್ರವಾರ ಇತ್ತಲ್ಲ, ಲಕ್ಷ್ಮೀ ವ್ರತ ಇತ್ತಂತೇಳಿ ನಾನು ಪೂಜೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಂದು ಮಂಗಳಸೂತ್ರ ಅದು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಪೂಜೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಬರ್ತಾ ಯಾರೋ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಬಂದು ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಅವನು ನನಗೆ ದುಗುಸಿ ನನ್ನ ಕೊರಳಾಗಿಂದ ಮಂಗಳಸೂತ್ರ ಎಲ್ಲ ಸ್ನ್ಯಾಚ್ ಮಾಡಿ ಹೋದ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 3:50 ಆಗಿತ್ತು. ಆಗ ಅವ ನಂದು ಇದು ಕುತ್ತಿಗೆ ಒಳಗೆ ಹಿಂಗೆ ಎಕ್ದಮ್ ಕೈ ಹಾಕಿ ಅವ ತಕ್ಕೊಂಬಿಟ್ಟ. ಹೆಂಗೆ ತಕ್ಕೊಂಡು ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಬೀಳಿಸ್ಬಿಟ್ಟ ನನಗೆ. ಹಾಗೆ ನಾನು ಅವ್ನ ಹಿಂದೆ ಓಡಿ ಹೋದರೂ ಅವ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಆಗಿಂದಾಗ ನಾ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅದು ಕೊಟ್ಟೆ. ಮತ್ತು FIR ಆಯಿತು. ಮತ್ತು ಮೇಲಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ತಿಳಿಸಿದ್ವಿ. ಅವರೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಹಾಕಿ ಹೀಗೆ ಮುಂದೆ ಆಗಬಾರ್ದು, ಮತ್ತು ನಾನೇನು ಕಳ್ಕೊಂಡೇನಿ ಅದೆಲ್ಲ ನನಗೆ ಸಿಗ್ಬೇಕಂಥೇಳಿ ನಾನು ದಯವಿಟ್ಟು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಮತ್ತು MLA ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ನಾವು ತಿಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಬಂದು ನಮ್ಮದು ಸಾಮಾನು ಏನೈತಿ ನಮಗೆ ಕೊಡಿಸ್ಬೇಕು. ಮತ್ತು ನಾವು ನಾಳೆ ಗಣಪತಿ ಹಬ್ಬ ಬರ್ತದೆ, ದಸರಾ ಹಬ್ಬ ಬರ್ತೈತಿ. ನಾವು ಇದ್ದಿದ್ದು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಈ ರೀತಿ ಹಾಕ್ಕೊಂತ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಹೆಂಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ಬೇಕು? ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಸಲುವಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ಇದು ಅದಾವ. ಏನೂ ಇಲ್ಲ, ನಾವು ಇಷ್ಟು ಚೀರಾಡಿದ್ರೆ ಯಾರೂ ಏನು ಬರಲೇ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ನಮ್ಮದು ಹೆಂಗೆ ಮುಂದೆ ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿರಿ ಎಲ್ಲರೂ. ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಮ್ದು ಸಾಮಾನು ಏನು ಕಳೆದೈತಲ್ಲ ಅದೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಿಗುವಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ಮತ್ತು ಯಾರು ಅವ್ರು ಕಳು ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸರಿಯಾದ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು ಸತಿ ಅವ್ರು ಮಾಡಬಾರ್ದು ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಕೆಲಸ. ನಾನು ಟೋಟಲ್ ನಂದು 7.5 ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಇತ್ತು. ಎಲ್ಲನೂ ತಕ್ಕೊಂಡೋದ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 3:50 ಆಗಿತ್ತು. 3:50 ಟೈಮಿಗೆ ಸುಮಾರಿಗೆ ಅವ ನನ್ನ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಬಂದು ಇಷ್ಟ ಮಾಡಿದ ನೋಡ್ರಿ. याबाबत पत्रकारांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियान यांनी सांगितले की खासबागमध्ये चोरीच्या घटनांची वाढ झाली आहे. इराणी गँगने हे कार्य केले आहे का याची माहिती मिळवली जाईल असे ते म्हणाले. ಈಗ ಕಳ್ತನ ನಿಮ್ಮ ಹೇಳ್ದಂಗೆ ಕಳ್ತನಿಗ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸಿಟಿದಲ್ಲಿ. ಆದ್ರೂ ನಾವು ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ನಾವು ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈಗ ಪ್ರಿವೆಂಟಿವ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಕೂಡ ಈಗ ನಾವು ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಈಗ ಇದು ಕ್ರೈಮ್ ಅವೇರ್ನೆಸ್ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಈಗ ನಾವು ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ಮಾರ್ಕೆಟ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ, ಶಾಪೂರ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಇದು ಎಲ್ಲ ಶುರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಡಿಟೆಕ್ಷನ್ ಕೂಡ ಅದು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಕೂಡ ನಾವು ಈಗ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಡ್ರೈವ್ ಅದು ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದು HBT ಸ್ವಲ್ಪ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ನಿಮ್ಮ ಹೇಳ್ದಂಗೆ ಬಹುಶಃ ಇದು ಚೈನ್ ಸ್ನ್ಯಾಚಿಂಗ್ ಕೇಸಸ್ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಕೊಡಬೇಕು. ಮೊನ್ನೆ ಅವರು ACP ಅವರು ಎಲ್ಲ CCTV ಫುಟೇಜ್ ಅವರು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಚೈನ್ ಸ್ನ್ಯಾಚಿಂಗ್ ಹೇಗೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಮತ್ತು ಇದು ಬೈಕ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ನಂಬರ್ ಇದು ಎಲ್ಲ ನಾವು ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಚೆಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. RTO ಕೂಡ ನಾವು RTO ಇಂದ ಕೂಡ ನಾವು ಡೀಟೇಲ್ಸ್ ಈಗ ಕೇಳಿದ್ವಿ. ಯಾಕಂದರೆ ಫುಟೇಜಲ್ಲಿ ಅದು ನಂಬರ್ ಎಷ್ಟು ಇದೆ ಅಂತ ಅದು ಅಷ್ಟು ಕ್ಲಿಯರ್ ಬರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇದು ಮಾಡೆಲ್ ಮತ್ತು ಕಲರ್ ಮೇಲೆ ನಾವು ಡೀಟೇಲ್ಸ್ ನಾವು ಕೇಳಬೇಕು, ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಆ ಥರ ಯಾವುದು ಸುದ್ದಿ ಇಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಾನು ಈಗ ಫ್ರಮ್ ದ ಲಾಸ್ಟ್ ಈಗ 1 ವರ್ಷ ಇಂದ ಈ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಫೆನ್ಸಸ್ ನಾನು ರಿವ್ಯೂ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಬರುವಾಗ ಕೂಡ ಇದು ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಕೇಸಸ್ ಬಗ್ಗೆ ನಾನು ರಿವ್ಯೂ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಳ್ತನ ಆಗಿದೆ ಜಾಸ್ತಿ ಇದು ಲೋಕಲ್ MOBS ಮಾಡಿದರೆ, ಲೋಕಲ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಲೋಕಲ್ ಅಂದರೆ ಸಿಟಿ ಅವರು ಮಾಡಿದರೆ, ಅಥವಾ ಇದು ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಅಥವಾ ಸುತ್ತ ಇದು ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಏರಿಯಾದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ.
ಇಲ್ಲ ಕೇಸಸ್ ತಗೋಬೇಕು, ಅದು ಕಂಪಲ್ಸರಿ ಇದೆ. ಆದರೆ ಯಾವುದು ವರ್ಕಿಂಗ್ ಆಗಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬಹುದು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅದು 112 ಅದು ಶುರು ಆಗಿದೆ. ಈಗ ತಕ್ಷಣ ಯಾವುದು ಚೈನ್ ಸ್ನ್ಯಾಚಿಂಗ್ ಆದರೆ, ಯಾವುದು ಕಳ್ತನ ಆದರೆ ಜನ ಡೈರೆಕ್ಟ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಗೆ ಅಥವಾ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ನಂಬರ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ಗೆ ಕಾಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಮತ್ತು ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮಿಂದ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ರೀಚ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಮಾನಿಟರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಗಮನ ಬರೀ ಒಂದು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಈ ಥರ ಆಗಿದೆ, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಂದಿತ್ತು, ಕಾಲ್ ಬಂದಿತ್ತು, ಆದರೆ ಕೇಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಬಾಕಿ ಕೇಸಸ್ಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ FIR ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ आಗಿದೆ. शहापूर पोलिसांनी चोरीच्या घटनांवर गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी नकार दिल्यास 112 नंबरवर कॉल करून तक्रार दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. जमाते इस्लामी हिंदच्या बेळगाव महिला शाखेने नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य या अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे अशी माहिती महिला शाखेच्या सल्लागार परिषद सदस्य साजिदुन निसा यांनी दिली. जमाते इस्लामी हिंदच्या बेळगाव महिला शाखेने नैतिकता म्हणजे स्वातंत्र्य या अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे अशी माहिती महिला शाखेच्या सल्लागार परिषद सदस्य साजिदुन निसा यांनी दिली. बेळगावमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या हत्या आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे देशातील शांतता आणि प्रगतीला धक्का बसत आहे. महिला घटक जमात इस्लामी हिंद ने ये निर्णय लिया इस प्रेजेंट सिनेरियो को देखते हुए
कि आज़ादी का सही जो अर्थ है वो कहीं हम भूलते जा रहे हैं। तो इसके लिए वास्तविक स्वतंत्रता क्या है, इसको किस प्रकार हम प्राप्त कर सकते हैं, ये लोगों में जागरूकता पैदा करने के लिए इस अभियान को चलाने का निर्णय लिया गया है। हम ये बताना चाहते हैं कि ऐसी आज़ादी का हम इस्तेमाल करें जिससे दूसरों की आज़ादी को धक्का न लगे। तो इस प्रकार हम ये अपना सेंट्रल थीम लेके निकले हैं कि मोरालिटी इज़ फ्रीडम, या फिर नैतिकता ही स्वतंत्रता का आधार है। इस तरह इस नैतिक वैल्यू जो मॉरल वैल्यूज़, नैतिक मूल्य जो हमारे कहीं गुम होते जा रहे हैं, इसको जो है फिर से लाना और लोगों में इसके लिए जागरूकता पैदा करना, और ये हर एक का जो है ये काम है। इसीलिए हम ये यूनिवर्सिटी लेवल से बड़े बड़े VIP से लेकर छोटे छोटे स्लम्स तक भी हम जा रहे हैं, क्योंकि ये बुराइयाँ सिर्फ बड़े लोगों में या फिर बहुत ज़्यादा मॉडर्न लोगों में ही नहीं, बल्कि स्लम्स में भी, गरीब लोगों में भी ये फैली हुई हैं। तो हम चाहते हैं कि एक एक घर से ये बुराई निकले। तो सबसे पहले हम अपने आप को सुधारना चाहते हैं, दूसरा फिर हम सारे ही समाज के लोगों को ये बताना चाहते हैं कि यदि हम एक अच्छा जीवन व्यतीत करना चाहते हैं तो हम नैतिकता का जो हम पालन करें और अपने अच्छे व्यवहार से लोगों के साथ अच्छी भावना रखते हुए हम अपनी आज़ादी को भी सलामत रखें और दूसरों की आज़ादी को भी हम नुकसान न पहुंचाएं। यही संदेश हम देना चाहते हैं दुनिया को। ये एक छोटी सी हमारी कोशिश है। हम ये नहीं दावा करते कि 1 महीने के अंदर हम दुनिया को बदल देंगे। हाँ, ये कोशिश हम कर रहे हैं, ये कुछ ना कुछ इसका फ़ायदा होगा। एटलीस्ट कुछ लोग भी अगर इन बातों को समझ जाएं तो मैं समझूंगी कि मेरी मेहनत वसूल होगी। और सारे लोगों से तो हमको ये अपेक्षा नहीं है, क्योंकि सबके सब तो हो ही नहीं सकता है कि सुधरें, लेकिन ये कोशिश है हमारी, हम इनको इन तक से बात पहुंचा रहे हैं। अब आगे जो है उनका काम होता है कैसे ख़ुद को बचाएं, परिवार को बचाएं, समाज को बचाएं, देश को बचाएं। तो शुरुआत अपनी ज़ात से होगी। इस तरह से फिर ये काम हम करते जाएंगे और ये काम यहाँ ख़त्म नहीं होगा, इसका फॉलोअप होगा। जिन जिन से हम मिले हैं उनसे हम संबंध रखेंगे, उनके पास जाएंगे, क्या हालात हैं उनकी, इसको हम पूछेंगे और इस काम को जितना हमसे बन पड़ा यथाशक्ति हमारी जो है हम उसको करेंगे। विमेन सेफ्टी के लिए उन लोगों को एक तो खुद ही उनको ये तय करना है कि मैं कैसी जगह जाऊं जहां मैं सेफ़ रह सकूं। उनको खुद उसका निर्णय लेना है। ये क्योंकि हमारे अंदर वो एक चीज़ होती है कि हम देखते ही समझते कि नहीं समथिंग इस है, तो हम वहाँ से हट जाएं। जितना बन पड़ा अपने से भी कोशिश करें और सामने वाला भी नारी सम्मान अगर करने लगे, महिलाओं का आदर करने लगे ना, तो ये चीज़ें कम होंगी। शिक्षण तज्ञ, वकील, धर्मगुरू आणि समुदाय नेत्यांच्या सहकार्याने हे अभियान राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत विविध टप्प्यात पार पडेल। नैतिक मूल्ये वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। #सेव्ह बेळगावी कॉर्पोरेशन मोहीम म्हणजे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे इमारती पाडल्या जाणाऱ्या, निष्पाप नागरिकांचे जीवन विस्कळीत करणाऱ्या गंभीर अन्यायाला दिलेला प्रतिसाद आहे। या बेकायदेशीर कृत्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या कृतीसाठी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या चुकांमुळे नुकसान भरपाईचा आर्थिक बोजा प्रामाणिक करदात्यांच्या माथी मारणं अन्यायकारक आहे। महामंडळाने दिलेली कोणतीही भरपाई जबाबदार अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून परत केली जावी तरच न्याय मिळेल आणि सार्वजनिक निधी सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। बेळगावच्या नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा। आई वडिलांनी काबाड कष्ट करून सरकारी नोकरीसाठी मुलांना दुसऱ्या गावामध्ये शिक्षणासाठी पाठवलं, पण मुलांनी चुकीचं वर्तन करून आता ते सरकारी पाहुणे झालेत। आई वडिलांनी कष्ट करून सरकारी नोकरीसाठी मुलांना दूरच्या गावांमध्ये शिक्षणासाठी पाठवले, पण मुलांनी नको ती कामे करून आता ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। होय,
धारवाड शहरामध्ये सरकारी नोकरीसाठी स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी गेलेले काही युवक वसुलीचे धंदे करत होते. प्रतिष्ठित कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील फोटो चोरी करून त्यांना अश्लीलपणे एडिट करून ट्रोल पेजवर पोस्ट करत होते. एडिट केलेल्या फोटोंना अश्लीलपणे एडिट करणं आणि त्या पोस्टसाठी 15,000 रुपये मागणे हे काम ते करत होते. पैसे न दिल्यास अधिक फोटोंना अश्लीलपणे एडिट करत होते. या प्रकरणात आरोपी सचिन कडकभावी, अक्षय कांबळे आणि आकाश मेटी यांना अटक करण्यात आली आहे. युवक आणि युवतींच्या फोटोंना अश्लीलपणे एडिट करण्याच्या आरोपात धारवाड उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात पोलिसांनी बेळगाव येथील 3 युवकांना ताब्यात घेतलं आहे. मुलांशी खोटे बोलणाऱ्या बापाचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती उघड झाली आहे. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना सचिन कडकभावीच्या वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तक्रार न करण्यासाठी जीवाला धोका देणाऱ्या सचिनच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. विजयपूर तालुक्यातील तिकोटा येथील पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या पतीने पत्नीला 2 महिने शेडमध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार प्रतिभा असगे हिने माध्यमांशी बोलताना केली आहे. चित्रदुर्गातील रेणुका स्वामीला बेंगळूरच्या पट्टणगेर शेडमध्ये बंद करून दर्शन गँगने हल्ला करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच जनतेला न्याय देणाऱ्या पोलिसांनी पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय घेत तिला शेडमध्ये बंद करून अत्यंत हिंसक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. होय, विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा येथे पोलीस पदावर असलेल्या पतीने पत्नीला मागील 2 महिन्यांपासून शेडमध्ये बंद करून हल्ला केल्याची घटना घडली असून पत्नीने हा आरोप केलाय. रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावातील प्रतिभा आणि अथणी तालुक्यातील कुन्नाळ गावातील यल्लप्पा असगे यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. सध्या यल्लप्पा विजयपूर तालुक्यातील तिकोटा येथे पोलीस पदावर कार्यरत आहे. त्यांना 3 मुले आहेत. पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय घेत शेडमध्ये बंद करून मनसोक्त मारहाण केली. फक्त पतीनेच नव्हे तर त्याच्या बहिणींनी देखील माझ्यावर हल्ला करत असल्याची तक्रार प्रतिमा हिने माध्यमांशी बोलताना केली. ನನ್ನ ಗಂಡ 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ ಟಾರ್ಚರ್ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ಸರ್. ಬರೀ ಹೊಡಿತಾನ್ರಿ, ತಲೆ ಹೊಡೆದ್ರಿ, ಮತ್ತು ಬರಿ ಕೊಟ್ರಿ. ಅದಾಗೋದಲ್ದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾದ್ನೀರ ಸಕರ ದಿನಾಲೂ ಜೀವ ಹರಿತಾರೆ ಸರ್. ಯಜಮಾನ್ರು ಪೊಲೀಸ್ ಅದಾರ ಸರ್ ತಿಕೋಟ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ರೀ. ಏನಿಲ್ಲ ಬರೀ ಸಂಶಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಸಂಶಯ ಮಾಡೋದ್ರಿ ಒಟ್ಟು ಅಷ್ಟು ಕಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಸರ್. ಮದುವೆಗೆ 10 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ಸರ್. ಇದು ಚೇತ್ರಲ್ಲೇ ಚಮಚರಿ ಸುಟ್ಟಾರೆ ಕಟ್ತಾರಲ್ಲೇ ರೀ.
ಈಗ 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಟಾರ್ಚರ್ ಕೊಡತ್ತಾರ ಸರ್ ಭಾಳ ರೀ. ಈಗ 15 ದಿವಸದಿಂದ ಇದು ಕೊಟ್ಟಾರ, ಬರೀ ಕೊಟ್ಟಾರ ಸರ್. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಸರ್. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ರಿ, ಮನೇಲಿ ಕೂಡ ಹಾಕ್ಯಾರ್ರಿ, ನಾನು ಹೊರಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ರಿ. ಎಲ್ರಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾಳಂದು ನನಗೆ ಒಟ್ಟು ಹವಲೆ ಮಾಡ್ಕೊತದ ಸರ್. ಯಾವ ವಿಷಯಕ್ಕೆ ಏನು ಇದೆ, ಬರೀ ಸಂಶಯ ಮಾಡೋದು ರೀ. ಅದು ನೋಡ್ದು ಈಗ ನೋಡ್ದು, ಆ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಿ ಈ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಿ ಇದೆ ಸರ್. ಈಗ ಜಾಸ್ತಿ ಆಗೈತ್ರಿ, ಈಗ 2 ತಿಂಗಳ ಚಾಲು ಆಗೈತ್ರಿ ಸರ್. ಮಕ್ಕಳು ಅದಾರ, 3 ಜನ ಅದಾರ. ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಅದಾನ್ರಿ, 2 ಜನ ಹುಡುಗಿಯರು ಅದಾರ ಸರ್. ಹ್ಞೂ ಸರ್, ಹೊಲ್ದಾನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಾಕಿದಾರೆ ಸರ್. ಏನು ಫೋನ್ ಊಟ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ, ಜಾಸ್ತಿನೂ ಮಾಡ್ಕೊಡ್ಲಾತಿದ್ರಿ. ಭಾಳ ಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟಾರ, ಚಿಂತಿತ್ರ ಹಿಂಸೆ ಕೊಡಕತ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರು. ನಮ್ಮ ನಾದ್ನಿಯರ್ ಸಕಟ ಅವ್ರ ಸಕಟ ನಿನ್ನ ಬಾಯಾಗ ಅರಿವಿ ತುಂಬಿ ನಿನ್ನ ಕೊಲ್ತನು, ನಿನ್ನ ಇಲ್ಲ ಅನ್ನಿಸ್ತನು, ನೀ ಎಲ್ಲಿ ಓಡಿ ಹೇಳ್ತನು, ತುಂಬ ಚತ್ತಕ ಬರೀ ಹೊಲ್ದಾಗ ಕಾಡಿಸ್ತಾರ್ರಿ. ಮತ್ತು ಹೊಲಸು ಭಯಗಳಿಂದ ಭಾಳ ಇದು ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಮುಖಕ್ಕೆ ಅದೇ ಅವರೇ ಮಾಡಾಕಚ್ಚಾರ, ಬರೀ ಕೊಡಾಕಚ್ಚಾರ ನಮ್ಮ ನಾದ್ನಿಯರು. ಯಾರ ಕಡೆಯಿಂದ? ನನ್ನ ಗಂಡನ ಕಡೆಯಿಂದ ರೀ. ಇಂಥವ್ರಿಗೆ ಬರೀ ಕೊಡ್ಬೇಕಂತಂದ್ರಿ, ಅವ್ನು ನನ್ನ ಗಂಡ ಬರೀ ಕೊಡ್ರಿ. ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾದ್ನಿ ಎಮ್ಮೆ ಹಿಂಡ್ತಿದ್ರಿ, ನಾ ಹೊಲ್ದಂದು ಹಾಸ್ಕೊಂಡು ತಪ್ಸ್ಕೊಂಡು ಬಂದೀನಿ ರೀ ಸರ್. ಡೈರೆಕ್ಟ್ ಇದೆ ಇಲ್ರಿ ಸರ್, ಈ ಕಡೆ ಇದಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ ರೀ, ಬೆಳಗಾವಕ್ಕೆ ರೀ. ನಿಡಗುಂದಿ ರೀ, ನಮ್ಮ ತವ್ರ ಮನೆ ನಿಡಗುಂದಿ ರೀ. ನಮ್ದು ಕನಾದಿಂದ ಬಂದೀನಿ ಸರ್. ಹಾಂ ರೀ, ಅಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಬಂದು ಗಾಡಿಗಳು ಬರ್ತಿದ್ದು, ಆ ಗಾಡಿಗೆ ಹತ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಸಂಘ ಮೇಡಮ್ ಪರಿಚಯ ಇದ್ದರು ರೀ. ಬಂದು ಅವ್ರು ಭೇಟಿ ಮಾಡಿದೆ ರೀ, ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅವ್ರು ನಮ್ಮ ತವ್ರ ಮನೆಯವ್ರು ತರಿಸಿದ್ರು ಸರ್. ಬಂದಿದ್ರಿ ಸರ್, ಅವ್ರಿಗೂ ಸಕಟ ಜೀವ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕ್ಯಾರ ಸರ್. ನೀನು ಕಾಲು ತೆಗಿತೀನಿ, ನಿನ್ನ ಕೈ ತೆಗಿತೀನಿ ಅಂದ್ರಿ. ಹಾಂ, ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಅದಾರ ಸರ್. 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಸರ್. ಯಲ್ಲಪ್ಪ ವಿಠಲ್ ಅಸ್ಕಿರಿ. ಇಲ್ರಿ, ಕುಡ್ತಾರೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಅವ್ರು ಡ್ಯೂಟಿ ಮೇಲೆ ರೀ, ಮನ್ಯಾಗ ಹತ್ರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ ರೀ. ಮತ್ತು ಈಗ ಮಾತ್ರ ಟಾರ್ಚರ್ ಭಾಳ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ. ಹಾಂ ರೀ, ತಪ್ಪಾಗಿತ್ತು ಒಪ್ಕೊಂಡ್ರು ಸಾಕಿತ ಬಡಿದು ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಇದೇ ರೀ ಸರ್, ನಾ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡಿದ್ದು ಮಾಡಿದ್ದು ತಪ್ಪಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೂ ಹೊಡಿತಾರೆ ಸರ್. ಈಗ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಬುದ್ಧಿನೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಹೇಳಿದಾರೆ, ಆದ್ರೂ ಸಕಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. 1-2 ಜನ ನಾದ್ನೀರು ಅದಾರ ರೀ. ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಸಿದ್ದಪ್ಪ ಮಗದಾರಿ ರೀ, ಶೋಭಾ ಸುರೇಶ್ ದಾಶಾಳ್ ರೀ, ನನ್ನ ಗಂಡನವ್ರು ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡದ ಇರ್ತಾರೆ ರೀ. ಆದ್ರೆ ತಮ್ಮನ ಹೊಲ ಹಾಳಾತಿತ್ತಂದ ಹೊಲ್ದಾಗ ಬಂದು ಮಾಡಕ್ಕದಾರ ರೀ. ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಚೊಲ್ತಂಗೆ ಇದು ಮಾಡಿಬಿಡುವಾರ, ಸಂಸಾರ ಮಾಡಿಬಿಡುವಾರ, जगह असतात. प्रतिभाचे आई वडील तिला भेटायला आले असता तुमची मुलगी दुसऱ्यासोबत पळून गेली आहे, अशी मी तुमच्या विरुद्ध केस दाखल करेन अशी धमकी त्याने दिली होती. अशी व्यथा प्रतिभाच्या आई वडिलांनी आमच्या KMM माध्यमाशी बोलताना सांगितले. ನಮಗೀಗ ಗೊತ್ತ್ರಿ, ಆದ ಬಳಕ ಗೊತ್ತ್ರಿ ನಮಗೆ. ಹಾಂ, ಮನ್ಯಾಗ ಕೂಡ ಹಾಕಿರಿ ಅವ್ರನ್ನ. ಮನ್ಯಾಗ ಕೂಡ ಹಾಕಿರಿ, ಇವರು ಹೋಗಿರಿ ಒಮ್ಮೆ. ಇವ್ರು ನೋಡಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಅವರು. ಈಗ 2 ತಿಂಗಳ ಹತ್ರ ಹಂಗಾಗಿ ಹೊರಗೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು. ಫೋನ್ ಕಸ್ಕೊಂಡು ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಗೀತಾ ಅನ್ನಸಪ್ಪುಜಿ ರೀ. ಸರ್, ಅವ್ರನ್ನ ನಾವು ನೋಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಸಾಹೇಬ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರವ ಬರ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಹೋದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಮನೆಗೆ. ಇವ್ರ ತಾಯಿಯವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ ಹೋಗ್ಬಿಡ್ಲ 15-20 ಮಂದಿ ಅದ್ರ ಹುಡುಗಿನ ತಂದು ತೋರ್ಸೋಣ, ಹಿಂಗೆ ಯಾಕೆ ಮಾಡೀರಿ ಅಂತ ಕೇಳಿ. ಇಲ್ಲ, ನಾನು ಏನು ಚಂದ ಕಾಣ್ತೋಣ ಹಂಗೆ ಮಾಡೀನಿ ತಂದ. ಚಂದ ಕಾಣೋದಲ್ಲ, ಸುಡು ಪರ್ಮಿಷನ್ ಇತ್ತಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿ. ಕೇಳಿದ್ಕೊಳ್ಳ 20 ಮಂದಿಯಲ್ಲಿ ಏನಂದ್ರು, ನಮ್ಮ ಅತ್ತೆನ ಬಿಡ್ಯಾಕೆ ಬರಾಕತ್ರ, ನನಗೂ ಬಿಡ್ಯಾಕೆ ಬರಾಕತ್ರು. ಇದು ಬೇಡ ಅದ, ಹಿರಿತಾನ ಬೇರೆ ಕತ್ತವಲ್ಲಿ ಕುಡ್ಸೋಣ ಅಂತೇಳಿ ಬಿಟ್ಕೊಟ್ಟ ಬಂದ್ರಿ. ನಾ ಬಂದ ನಂತರ ನಾನು ಫೋನ್ ಎತ್ತಲಿಲ್ಲ, ಹೊಳ್ಳಿ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರು. ಹತ್ತಲಿಲ್ಲ, 15-20 ದಿವಸ ಆಯ್ತು. ನಾ ಹೋಗಿ ಬಂದ್ರಿ, ಮತ್ತೆ ಹೊಳಿದನ ಆಟ ಮಾಡಿ ಅಂತ. ಅವಾಗ ಇದನ್ನು ಅದೇನು MLC ಅಂತ ಆಗೈತೆ ರೀ. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಪ್ರೊವಿಷನ್ ಆಗಬೇಕು. ಅವ್ರು ಪೊಲೀಸ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹ್ಞೂ ರೀ, ಈ ಮಾನ್ಯ ಹುಡುಗಿ ಬಂದಿತ್ತು ರೀ. ರಾತ್ರಿ ದಿವಸ 5 ಗಂಟೆಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರಿ. ಮಿಷನ್ ಕೇಸ್ ಕೊಟ್ಟಂಗೆ ನಾನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ ನೋಡಕ್ಕೆ ಬರ್ತೈತೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹ್ಞೂ, ಧಮಕಿ ಆಗ್ತಾನೆ ಸರ್. ಕೇಳಿಲ್ಲ ಸರ್, ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಯಾಕೆ ಮಾಡಿದ ಅಂತ ಕೇಳಿ. ಅವ್ರೆ ಅವ್ರ ಯಜಮಾನ್ರು ಇದನ್ನಾರಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಬರಲಿ, ಊರು ಹಿರಿಯಾರು ಬರಲಿ. ಊರು ಹಾಂ ಸಂಶಯಕಾರನ್ರಿ ಅದು.
ಸಂಶಯಕಾರನ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾನ್ರಿ. ಏನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಎಲ್ರಿ? ಎಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಸರ್ ನಾವು. MLC ಮಾಡಿದ್ದೀರಿ? ಇದ ದವಾಖಾನೆ ಬಂದು MLC ಮಾಡಿಸೈತ್ರಿ. ಬಸ್ನಾಗ ಬಂದಾರಪ್ಪ. ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆದಿಂದ ಬೆಳಗ್ಗೆ ಪಾಸ್ಗೆ ಬಂದಾರ. ಪೊಲೀಸ್ ಆಗಿ ಹಿಂಗೆ ಹೆಂಡತಿ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಜನದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತನ್ನ ಮನ್ಯಾಗ ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ. शेडमध्ये कोणीही नसताना मी पळून बेळगावच्या महिला संघाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांना भेटून माझ्या पतीविरुद्ध तक्रार करणार असल्याचं प्रतिभा हिने पत्रकारांना सांगितलं. कॅमेरामन विनोद कोलकार सोबत राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. गांधी भवन येथे 31 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलामुलींसाठी कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील गांधी भवन येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी 19 वर्षाखालील मुलांच्या कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा MGAVM संस्थेच्या वतीने बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या सहकार्याने तसेच DDPUच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना MGV कॉलेजचे प्रिन्सिपल BI नेगिन्हान म्हणाले की DDPUच्या वतीने कराटे आणि बास्केटबॉल जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. कराटे गांधी भवन येथे होत असून डिस्ट्रिक्ट स्टेडियम येथे बास्केटबॉलची स्पर्धा आयोजित केली आहे. 50हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ನಾನು ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ MGV ಕಾಲೇಜ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಮಾತಾಡೋದು. ಇವರು ಸಂಜಯ್ ಗುಡಾವತ್ನಿಂದ ದಾಮೋದರ್ ರೆಡ್ಡಿ ಅಂತ ಸೆಂಟರ್ ಹೆಡ್ಡು. ಕರ್ನಾಟಕ PU ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ವತಿಯಿಂದ ನಮಗೆ ಬಾಸ್ಕೆಟ್ಬಾಲು, ಕರಾಟೆ, ಸಿಬ್ಲಮ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನಾವು ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ನಮ್ಮ ಗಾಂಧಿ ಭವನದಲ್ಲಿ ಕರಾಟೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸ್ಟೇಡಿಯಮ್ದಲ್ಲಿ ಬಾಸ್ಕೆಟ್ಬಾಲ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾವು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಫಾರ್ ದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇನ್ ದಿ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಆಫ್ MGV ಕಾಲೇಜ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಂಜಯ್ ಗುಡಾವತ್, we are very proud to conduct these two sports. More than 150 participants have taken place participated in karate. Near about 7 to 10 teams have taken part in basketball. ನಾವು ಹಾಗೂ ದಾಮೋದರ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರು ಜೊತೆಯಾಗಿ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ವಿ ಫೀಲ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ. ವಿ ಆರ್ ಟೇಕಿಂಗ್ ದಿ ಟೆಕ್ನಿಕ್ ಹೆಲ್ಪ್ ಫ್ರಮ್ ಶ್ರೀ ಜಿತೇಂದ್ರ ಆ್ಯಂಡ್ ಹಿಸ್ ಬ್ರದರ್ गजेंद्र. बेळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर म्हणाले की जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा होत असून मुला-मुलींना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येत आहे. MG कॉलेज व संजय गोडावत कॉलेजच्या वतीने उत्तम आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕರಾಟೆ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗಜೇಂದ್ರ ಕಾಕ್ತಿಕರ್. ಈ ದಿನ PUC ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಗಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವ ಸಂಬಂಧವಾಗಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಸ್ತರೀಯ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಆಗಿ ನಮಗೆ ಈ ಸಂಜಯ್ ಗುಡಾವತ್ ಸ್ಕೂಲ್ ಆಗಲಿ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಕಾಲೇಜ್ ಆಗಲಿ, ಇವರೆಲ್ಲ ನಮಗೆ ಭಾಳ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕರಾಟೆ ಕಲೆಯನ್ನು ಮುಂದೆ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಭಾಳ ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಈ ಕರಾಟೆ ಕಲೆಯನ್ನು ಮುಂದೆ ಇದೇ ಟೈಪ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋದರೆ ನಮ್ಮ ಈ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಈ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟ ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಕರಾಟೆ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಷ್ಟು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ನಾವು ಅಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲ ನಿರ್ಣಾಯಕರಿಗೆ ಹೇಳಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ರಿಸಲ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟ ಸ್ಪರ್ಧೆಗಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
कर्नाटक सरकार पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वतीने अंडर 19 कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आलं असून MGAVM आणि संजय घोडावत कॉलेज यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली आहे. टेक्निकल सपोर्ट म्हणून बेळगाम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे मदत करण्यात येत असल्याचे बेळगाव जिल्हा कराटे संघ सचिव जितेंद्र काकतीकर म्हणाले. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಪದವಿಪೂರ್ವ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ಅಂಡರ್ 19 ಇಯರ್ಸ್ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಗಾಂಧಿ ಭವನ್ ಕಾಲೇಜ್ ರೋಡಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ MGVM ಆ್ಯಂಡ್ ಸಂಜಯ್ ಘೋಡಾವತ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಪರ್ಧೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕರಾಟೆ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ತಾಂತ್ರಿಕ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಕರಾಟೆ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದಂಥ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯು ಈ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ನಾನು ಈ ಹೋಸ್ಟ್ ಕಾಲೇಜ ನೆಗಿನಾಳ್ ಸರ್ ಪ್ರಾಚಾರ್ಯರು, ರೆಡ್ಡಿ ಸರರು, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಸಂಜಯ್ ಘೋಡಾವತ್ ಇವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಈ ಸ್ಪರ್ಧೆಗೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕ್ರೀಡೆಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. यावेळी मान्यवर स्पर्धक कोच आदी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. कागवाडचे आमदार व वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू कागे यांनी मुलांना शिक्षणाबरोबरच शारीरिक हालचालींवर लक्ष द्यावे असे सांगितले. कागवाडचे आमदार व वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू कागे यांनी मुलांना शिक्षणाबरोबर शारीरिक हालचालींवर अधिक भर देणे तसेच फक्त परीक्षेत गुण मिळवून न देता संस्कृतीचे धडेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ऐनापूर येथील कन्नड शाळेच्या प्रांगणामध्ये शिक्षक दिनानिमित्त राजू कागे यांनी समविचारी शिक्षकांच्या गटाने कागवाड तालुक्यातील शिक्षक व शिक्षकांसाठी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. ಇವತ್ತು ನಾವು ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಬಹಳ ನಶಿಸಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಕಡೆ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಗಮನ ಇಲ್ಲ. ನುಸ್ತಾ ನಮ್ಮದು ಏನಿದೆ, ನಮ್ಮದು ಟೀಚರ್ಸ್ದು ಪಾಲಕರದು ಒಟ್ಟು 99-100% ತಗೋಬೇಕು ನಮ್ಮ ಮಗ. ಇದೊಂದೇ ಮೆಂಟಾಲಿಟಿ ಇರ್ತೈತಿ. ಅವ್ ಮುಂದೆ ಹುಚ್ಚಾತಾನೋ, ಶಾನ್ಯಾನೋ, ಸಂಸಾರಕ್ಕೆ ಹೆಣ್ಣು ಮಾಡ್ತಾನೋ, ಅದು ಯಾರು ಮಾಡುವಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಒಬ್ಬ 99% ಭಾಳ ಶಾನ್ಯ ಅಲ್ಲ. 35% ತಗೊಂಡವ ಶಾನ್ಯ, 99 ತಗೊಂಡವ ದಡ್ಡ. ಅದಂಗೆ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು. ಅಂದ್ರೆ 99 ತಗೊಂಡವ್ರು ಯಾರು ಸಂಸಾರ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತಿಲ್ಲ. ಮದುವೆ IAS ಆಫೀಸರ್, ತಹಸೀಲ್ದಾರ್, ನಿಮ್ಮ ವಿಚ್ಛೇದನೆ ಭಾಳ ಆಗದಾವೆ ನೋಡ್ರಿ. ಹಳೆ ಊಟ ತಪ್ಪು ಮಾಡೋದು ಯಾರ ಬುದ್ಧಿವಂತರ ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅನ್ಎಜುಕೇಟೆಡ್ ಪೀಪಲ್ ಏನೂ ತಪ್ಪು ಮಾಡೋದಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳ ನಾನು ಪ್ರತಿ ಸಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬದುಕಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಬದುಕಿ. ಇವತ್ತು MLA ಆಗಿದೆಪ್ಪ, 5 ಸಲ MLA ಆಗಿದೆವು. ಜನ 2 ಲಕ್ಷ ಜನ ಓಟ್ ಹಾಕಿದಾರೆ ನಮಗ. ನನ್ನ ಸಂಸಾರಕ್ಕೆ ನಾ ಚಂದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮನ್ಯಾಗ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಜಗಡಾಡಿ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದಾಳಂದ್ರೆ ನನ್ನ ಸಂಸಾರ ಮಾಡ್ಲಾಕ ನನಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮದು ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡೋದ್ರಿ. कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली यावेळी म्हणाले की शिक्षकांनी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे हे कौतुकास्पद आहे. असे शारीरिक उपक्रम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. स्पर्धेत जिंकणं किंवा हरणं महत्त्वाचं नसून या दोन्ही गोष्टी समानतेने स्वीकारल्या पाहिजेत असे ते म्हणाले. ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕ್ರೀಡಾ ಆಯೋಜನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮನುಷ್ಯರಿಗೆ, ನಮ್ಮ ನೌಕರರ ಬಾಂಧವರಿಗೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಯೋಜನೆಯಿಂದ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಒತ್ತಡ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಈ ಹೆಚ್ಚಿನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ದೈಹಿಕವಾಗಿ ನಾವು ಈ ಕ್ರೀಡೆಗಳನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ದೈಹಿಕವಾಗಿ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅನುಭವ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಾವು ಬೆಳಗಿನ ಜಾವ ನಾವೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, ನಮಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಒಂದು ರೌಂಡ್ ವಾಕಿಂಗ್ ಹೋಗಿ ಬಂದೀವಿ ಅಂದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಪೂರ್ತಿ ನಾವು ಆರಾಮಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ.
ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯ ಈ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದೇ ವರ್ಷ ಈ ಕ್ರೀಡಾ ಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮಿತ್ರರಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಹಕಾರ ಬೇಕಾದರೆ ಎನಿ ಟೈಮ್ ಆಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿ ಈ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ರೀಡಾ ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಭಾಗವಹಿಸೋದು, ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋದು ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಕೇವಲ ಸೋಲು ಗೆಲುವು ಅನ್ನೋದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು. ಇವತ್ತು ವಾತಾವರಣ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಬಿಸಿಲು ಇಲ್ಲ, ಮಳೆನೂ ಇಲ್ಲ. ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮುನ್ಸೂಚನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಯನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆ. यावेळी इतर मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, KMM मराठी, कागवाड. #सेव्ह बेळगावी कॉर्पोरेशन मोहीम म्हणजे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे इमारती पाडल्या जाणाऱ्या, निष्पाप नागरिकांचे जीवन विस्कळीत करणाऱ्या गंभीर अन्यायाला दिलेला प्रतिसाद आहे. या बेकायदेशीर कृत्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या कृतीसाठी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या चुकांमुळे नुकसान भरपाईचा आर्थिक बोजा प्रामाणिक करदात्यांच्या माथी मारणं अन्यायकारक आहे. महामंडळाने दिलेली कोणतीही भरपाई जबाबदार अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून परत केली जावी तरच न्याय मिळेल आणि सार्वजनिक निधी सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. बेळगावच्या नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बेळगाव महापालिकेला भरावा लागणार 20 कोटी रुपये दंड, अधिकाऱ्यांचे वेतन नाही थांबवता येणार, आमदार आसिफ सेठ यांनी दिली माहिती. बेळगाव शहरातील खासबाग येथे वाढला चोरट्यांचा उपद्रव, शहरात इराणी टोळी पुन्हा सक्रिय, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांनी दिली माहिती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली मारहाण, जनतेला संरक्षण देणारे पोलीस पत्नीसाठी बनला व्हिलन, महिला संघाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रतिभाने मांडली आपली करुण कहाणी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.